बातमी आहे अचलपूर मधून। अचलपूर शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्यामुळे आता नागरिक हे देखील त्रस्त असल्याने कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी अचलपूर नगरपालिका ही नसबंदीचा उपक्रम राबवत आहे। यासाठी कोल्हापूर येथील सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन संस्थेबाबत मोठा करार देखील करण्यात आला आहे। या नसबंदीला 30 नोव्हेंबर पासून ही सुरुवात करण्यात आली आहे। अचलपूर शहरात दरवर्षी नागरिकांना कुत्र्याचा चावा घेतल्याच्या घटना देखील घडत आहे। मोकाट कुत्र्यांसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी देखील वाढत चालल्या आहे। याची दखल घेत नगरपालिका प्रशासन नसबंदीचा व्यापक उपक्रम राबवत आहे। जवळपास 17 डिसेंबर पर्यंत 520 च्या वर कुत्र्यांची नसबंदी करण्याची देखील माहिती समोर येत आहे। भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व ऑटोबेरीज लसीकरण मोहीम ही ॲनिमल प्रोटेक्शन या संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे। यासाठी या संस्थेत शस्त्रक्रिया करण्यासाठी 2 डॉक्टर त्याचप्रमाणे कुत्रे पकडण्यासाठी 7 ते 8 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे। एका कुत्र्यासाठी 1600 रुपये इतका खर्च असून कोल्हापूर येथील सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन संस्थेला एका कुत्र्याच्या नसबंदी आणि लसीकरणासाठी 1600 रुपये मंजूर करण्यात आले आहेत। यामध्ये नसबंदी आणि लसीकरण कुत्र्याच्या खाण्याचा खर्च देखील समाविष्ट आहे, असे आरोग्य विभागाचे प्रभारी आरोग्य निरीक्षक मिलिंद वानखेडे यांनी माहिती दिली आहे। विजय काकडे, झुमॉन न्यूज, परतवाडा।